नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं. सुप्रीम कोर्टाने नुकतीच एक लँडमार्क जजमेंट दिलेली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की बुलडोजर जस्टिस टोटली अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. लक्षात घ्या, आर्टिकल 142 चा यूज करून सुप्रीम कोर्टाने ही जजमेंट दिलेली आहे. आर्टिकल 142 म्हणतं की सुप्रीम कोर्टाला काही पॉवर या ऑर्डर किंवा डिक्री देण्याच्या आहे. त्याच्यामुळे कंप्लीट जस्टिस सर्व्ह होईल, असं हे आर्टिकल 142 आहे. तिथं काही फॅक्ट्स मी सांगू इच्छितो की बुलडोजर जस्टिस ही जी टर्म आहे, ही जे आत्ताच रिटायर झालेले आहेत न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड सर यांनी ही टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि पुढे जाऊन सुप्रीम कोर्ट म्हणतं की जर आम्ही दिलेल्या गाईडलाईन्स कुठल्या ऑफिशियल्सने फॉलो केल्या नाहीत, तर त्यांना त्यांच्या सॅलरीतनं त्या डिमोलिशनचं रिकॉन्स्टिट्यूशन करावं लागेल. काय म्हटलं एक्झॅक्टली बघा, इफ द डायरेक्शन्स आर फ्लाउटेड, the officials are liable for the contempt of court and prosecution liable to restitute the demolition property. Restitute म्हणजे रिस्टोर करणे. त्या ऑफिशियलला ती प्रॉपर्टी रिस्टोर करावी लागेल, म्हणजे परत ती बांधून द्यावं लागेल ॲट देअर ओन कॉस्ट अँड ऑल्सो पे द कंपन्सेशन. मग इथं काही मुळात फंडामेंटल प्रिन्सिपल जे आहेत ते उभे होतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे राईट टू शेल्टर. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जे राईट टू शेल्टर आहे ते राईट टू लाईफ आर्टिकल 21 मध्ये सबज्युम आहे आणि तो इथं कुठेतरी व्हायलेट होत आहे, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या, जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते न्यायाधीश होऊ शकत नाही. म्हणजे इथं सेपरेशन ऑफ पॉवर आर्टिकल 50 जे आहे, सेपरेशन ऑफ पॉवर त्याचा रेफरन्स आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त पब्लिक ऑफिशियल्स आणि त्यांची अकाउंटेबिलिटी हा इथिकल इश्यू इथं आलेला आहे. या सगळ्यांना आपण टच करणार आहोत आजच्या सिम्पली एक्सप्लेनमध्ये. आणि जे मार्गदर्शक तत्वे किंवा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यांनाही आपण टच करणार आहोत सिम्पली एक्सप्लेनमध्ये. आज आहे 14 नोव्हेंबर. चला तर मग सुरुवात करूया. त्याच्या आधी क्वेश्चन बघा आजचा. कुठल्या राज्याने नुकतंच त्याच्या पहिल्या डबल डेकर इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन केलेलं आहे? कुठल्या राज्याने? फ्लॅग्स ऑफ विच स्टेट फ्लॅग्स ऑफ द फर्स्ट डबल डेकर इलेक्ट्रिक बस राईट नाव? लक्षात घ्या, याचं जे उत्तर आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा. मला तुमच्या कॉमेंट्सची अपेक्षा राहील. चला तर मग सुरुवात करूया. काय गाईडलाईन्स दिल्या आहेत? त्या गाईडलाईन्स खूप महत्त्वाच्या आहेत. गाईडलाईन्स आपण म्हणू शकतो की 3 प्रकारच्या आहेत. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला एखादी प्रॉपर्टी डिमोलिश करायची असेल, तर सुप्रीम कोर्टाच्या मते एक मॅन्डेटरी नोटीस सर्व्ह केली गेली पाहिजे ओनरला. त्या नोटीसचा पिरियड असेल मिनिमम 15 डेज. 15 डेजपर्यंत ही नोटीस सर्व्ह केली जाईल आणि या 15 डेजमध्ये पर्सनल हिअरिंगसाठी सुद्धा एक प्रोव्हिजन करण्यात येईल. म्हणजे 15 डेज मिनिमम मॅन्डेट आहे नोटीसचं प्रॉपर्टी ओनरला किंवा ऑक्युपायरला. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी नोटीस सर्व्ह केली जाईल त्याच्यात का म्हणून डिमोलिशन केलं जात आहे त्याचं रिझन सुद्धा द्यावं लागेल. आणि पर्सनल हिअरिंग कुठं होईल, कधी होईल, याचे सुद्धा डिटेल्स तुम्हाला त्या नोटीस पिरियडमध्ये द्यावं लागेल. आता त्याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे त्यात पर्सनल हिअरिंग झाली का मग फायनल ऑर्डर निघेल. पर्सनल हिअरिंग मधले जे मुद्दे आहेत ते मुद्दे फायनल ऑर्डरमध्ये येणं मस्ट आहे. फायनली डिमोलिशन ऑर्डर जी निघेल त्याच्यात जे ओनरने आर्ग्युमेंट केलेले आहेत ते आर्ग्युमेंट येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काय रिझन आहेत डिमोलिशनचे आणि डिमोलिशन हे फुल होणार आहे का पार्शियल डिमोलिशन होणार आहे हे सुद्धा फायनल ऑर्डरमध्ये येणं महत्त्वाचं आहे. नंतर सगळ्यात स्ट्रॉंग स्टेटमेंट देताना फायनल ऑर्डर पास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डिमोल्युशन शुड बी द लास्ट रेसॉर्ट. म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून डिमोल्युशन यूज करायचं आहे. आणि ऑर्डर ओनली वेन नेसेसरी, ॲब्सोल्युटली नेसेसरी. म्हणजे जेव्हा एकदम शेवटची स्टेज आहे की याच्याशिवाय पर्याय नसेल तरच डिमोल्युशनची ऑर्डर फायनल ऑर्डर निघेल. आता फायनल ऑर्डर निघाल्यानंतर 15 दिवसाचा पिरियड देण्यात येईल. 15 दिवसाचा पिरियड कशासाठी देण्यात आलेला आहे, तर तो ओनर जे आहे ते स्ट्रक्चर स्वतः डिमोलिश करू शकतं किंवा त्याचे जेवढ्या बिलॉंगिंग्स आहेत, जेवढ्या त्याच्या वस्तू आहेत त्या सुद्धा ते रिमूव्ह करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की जे ऑफिशियल्स इन्व्हॉल्व आहेत त्यांनी त्या डिमोलिशनचा व्हिडिओ तयार करणं आणि इन्स्पेक्शन आणि डिमोलिशन रिपोर्ट सबमिट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या स्ट्रॉंग गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, डिमोलिशनची प्रॉपर्टी ज्या होत्या त्याला ॲज अ पार्ट ऑफ पनिशमेंट म्हणून
काही राज्यांनी ती सुरुवात केलेली होती. त्यात यूपी, एमपी, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होता. हे राज्य त्या क्रिमिनल्सला किंवा त्या अक्यूजला त्याच्या प्रॉपर्टीशी हिरावून घेत होते. म्हणजे त्याची प्रॉपर्टी ते डिमोलिश करत होते ॲज अ पार्ट ऑफ पनिशमेंट. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने या स्ट्रॉंग गाईडलाईन्स इथे दिलेल्या आहेत. मग इथे काही फंडामेंटल कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल तयार होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर. जसं की सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्व केलं की न्याय देणं हे एक्झिक्युटिव्ह ब्रांचचं काम नाहीये. न्याय देणं हे ज्युडिशियल ब्रांचचं काम आहे, जे की कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 50 मध्ये ऑलरेडी मेन्शन आहे की तिन्ही ज्या विंग्स आहेत, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियली, म्हणजे न्यायपालिका, कार्यकारी पालिका आणि लेजिस्लेटिव्ह ब्रांच या एकमेकांपासून प्रॉपरली सेपरेट आहेत. तर ज्युडिशियल ओव्हररीच, त्याला म्हणता येईल आपल्याला एक्झिक्युटिव्ह ओव्हररीच किंवा एक्झिक्युटिव्ह बॉर्डर ज्या आहेत त्या ओव्हररीच होत आहेत, ज्या पद्धतीने हे डिमोलिशनचं काम केलं जात आहे. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर हा एक इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल इथं तयार होतं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पब्लिक ट्रस्ट आणि अकाउंटेबिलिटी. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की त्यात ट्रान्सपरन्सी यायला हवी. तुम्ही जे डिमोलिशन करत आहात त्याच्यात ट्रान्सपरन्सी येणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, ॲलिगेशन्स लावले गेलेले होते की डिमोलिशन जे केलं जात आहे ते पर्टिक्युलर कम्युनिटीला टार्गेट करण्यासाठी केलं जात आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटची आणि पब्लिक ऑफिशियलची अकाउंटेबिलिटी आणि ट्रस्ट हा इश्यू इथं काढलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो म्हणजे राईट टू शेल्टर. सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्व केलं की आर्टिकल 21 नुसार, म्हणजे राईट टू लाईफ नुसार, जे राईट टू शेल्टर आहे तो सुद्धा त्याच्यात सबज्युम आहे. आणि म्हणून तुम्ही एखाद्या अक्यूज, जो व्यक्ती क्रिमिनल आहे, त्याला पनिश करण्यासाठी त्याच्या फॅमिलीला सुद्धा तुम्ही पनिश करत आहात. कारण प्रॉपर्टी ओन करणं किंवा घर ओन करणं हे सोशिओ इकॉनॉमिक आणि इमोशनल डिसिजन आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या सोशिओ इकॉनॉमिक आणि इमोशनल ज्या भावना आहेत त्याच्याशी तुम्ही खेळ करत आहात. म्हणून आर्टिकल 21 नुसार जे राईट टू शेल्टर आहे त्याला सुद्धा तुम्ही हात घालत आहात, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. तर ओव्हरऑल हा इश्यू जो आहे हा इव्हॉल्व होतो राईट टू लाईफ किंवा राईट टू शेल्टर वर्सेस डिमोलिशन जस्टिस, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो बुलडोजर जस्टिस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला काय वाटतं की सुप्रीम कोर्टाने दिलेली जजमेंट ही बरोबर आहे का, त्यात काही फ्लॉ आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत भेटूयात आपण नवीन विषयासह पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.